गणपती बाप्पा परत शिवजींच्या कृपेने गिरिजा पुत्र गणपती बाप्पा जिवंत झाले। रोज बघतोय मी आनंदाला सगळीकडे उधाण आलेलं आहे। कथा सांगणाऱ्या माणसाला कथेमध्ये डिस्टर्ब झाला की राग येते, जसं तुम्हाला कोणाला बोलताना राग येते की नाही तसं सांगायचंय काय ऐकायचं काय कशाला पत्ता नाही। बापू नंतरही आपल्याला फुला घे काढा होत्यांना जरा बाजूला। लेकरांना मला दुःख वाटत नाही पण काय करतात इथे म्हणतात गणपती बाप्पांचं विधीपूर्वक पूजन झालं। गणेशाला देवामध्ये अग्रगण्य स्थान दिलं। अध्यक्ष शिवगणामध्ये पहिला माणूस गणेशाला। गणपती बाप्पांचं स्मरण केल्याशिवाय कुठल्याही कार्याला प्रारंभ होत नाही। श्री गणेशाय महत्वपूर्ण असतो। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। विघ्न निवारण जर करायचं असेल तर एक मंत्र आहे, एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। गणपती बाप्पांचा मंत्र अथर्व शीर्षाचं पठण करावं, जीवनामध्ये कधी दुःख येत नाही। मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला गणपती बाप्पांना खूप काही आवडणार आहे, तर त्याच्यामध्ये काही आवड सांगितलेली आहे। शेंदूर गणपती बाप्पाला आवडतं, चंदन आवडतं, गंध आवडतो, सुगंधित धूप आवडतं, दीप आवडतं, तांबूल आवडतं, द्रव्य दक्षिणा त्याला आवडतात। त्याच्यामध्ये मोदक त्याला फार प्रिय आहे। मोदक आणि लाडू, कशाचे लाडू करू नका, त्याला लाडू आवडतात। बेसनाचे लाडू तर अतिशय जास्त आवडतात गणपती बाप्पाला। खूप त्याच्या आवडीनिवडी सांगितल्या, पण आता तुमचंही लक्ष नाही ऐकण्यामध्ये, माझंही लक्ष नाही आता सांगण्यामध्ये। मोदक लाडू तुझ्या पायात बाळा भक्तजनाच्या बाळा अशाचा आवाज अशाचा आवाज तररा झाला गणपती माझा नाचत आला अशाचा आवाज तररा झाला गणपती माझा नाचत आला अशाचा आवाज तररा झाला गणपती माझा नाचत आला अशाचा आवाज तररा झाला गणपती माझा नाचत आला।
गणपती बाप्पांचं व्रत करणारी अनेक मंडळी आहे, पण गणपती बाप्पांचं व्रत कसं करावं हे काही जणांना माहिती नाही. गणपती बाप्पांना प्रसन्न जर करून घ्यायचं असेल, मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला संकल्प करायचा, मी इतकं व्रत करणार, इतके चतुर्दशी धरणार. मंगळवारच्या दिवशी गणपती बाप्पांचं पूजन केलं जातं. मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला संकल्पपूर्वक व्रतारंभ करावा. सकाळी उठावं, सुचरभूत होऊन व्रतस्थ राहावं, दिवसभर उपवास करावा. एक प्रहर रात्र झाल्यानंतर परत स्नान करावं. चंद्र उदयाच्या अगोदर करता का तुम्ही? नाही. हे माहिती करून घेण्याकरता कथा ऐकावी लागते. नुसतं काय झिंगणांग चिकणा, काही गोष्टी माहिती करून घेतल्या पाहिजे. आपल्याकडे कुठे ब्राह्मण असेल तर ब्राह्मणाला बोलवावं, धुतलेलं वस्त्र नवीन घालावं, करकरीत वस्त्र किंवा घालावं. जे ज्यांच्याकडे आहे ते, नवीन नसेल तर धुतलेलं वस्त्र घालावं. एक प्रहर रात्र झाल्यानंतर अंघोळ करून धुत वस्त्र प्रदान करावं, पूजनाची सिद्धी करावी. चौरंग मांडावा, त्याच्यावरती गणपतीची धातूची मूर्ती ठेवावी किंवा मृत्तिकेची मूर्ती ठेवावी. चौरंगावरती पाटावरती मूर्ती स्थापन केल्यानंतर पंचोपचारानं आणि षोडोपचारानं त्याची पूजा करावी. गणपतीला गंध, चंदन, सुगंधी फुलं, 3 कांड्यांचा आणि मूळ नसलेली दुर्वा गणपती बाप्पाला अर्पण करावी. 108 दुर्वा अर्पण करा. त्यानंतर त्याची पूजन करावं. मिष्टान्नाचं भोजन त्या ठिकाणी बनवावं. त्या दिवशीच्या अन्नामध्ये काय त्या दिवशीच्या अन्नामध्ये मिठाचा वापर करू नये. अळणी बिन मिठाचं खावं. अशा प्रकारानं मार्गशीर्ष वद्य कृष्ण चतुर्दशी सगळ्यांना माहिती आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारी चतुर्दशी. आणि असं करत करत ज्या दिवशी व्रताचं तुम्हाला उद्यापन करायचं आहे त्या दिवशी 12 एक शुद्ध आचरण करणाऱ्या माणसाला, आपल्याकडे ब्राह्मण भेटत नाहीत, शुद्ध आचरणीय असणाऱ्या, देवदेव करणाऱ्या माणसाला घरी बोलवावं आणि त्यांना जेव घालावं, अन्नदान करावं, त्यांच्याकडनं पूजा करून घ्यावी. अशा प्रकारानं गणपती बाप्पांचं पूजन सांगितलं. गणाधीश जोईश सर्व गुणाचा, मूळ आरंभ तो निर्गुणाचा. अशा प्रकारानं ही पूजा संपन्न करावी असं सांगितलेलं आहे. गणपती बाप्पाला काय अर्पण करावं, काही नाही. गणपती बाप्पा कुणावरती प्रसन्न होतो, कुणाला कृपा करतो, अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहेत. गणपती बाप्पा लहानाची मोठी होऊ लागले. वडिलांना वाटलं, आईला वाटलं, आता मला सून आणायची. दोन्ही मुले मोठी झाली. म्हणले जरा सुनबाई आल्यावर सुखाची भाकर भेट. म्हणून महाराज लग्न करण्याकरता आता ते उतावेळ झाले. पण त्यांनी सांगितलं, दोघे आलेत. हे आलं गणपती बाप्पा. म्हणलं आई मला लगीन करायचंय. ते म्हणले मोठ्याचं सोडून लहानग्याचं कसं करू. मग महाराज एक अट टाकली, पृथ्वीची प्रदक्षिणा करून जो कोणी पहिल्यांदा येईल माझ्याकडे त्याचं लग्न होईल. गणपती बाप्पा अतिशय हुशार, चतुर. आई भावाला जाऊ दिलं कुठं, पृथ्वी प्रदक्षिणेला, कार्तिक स्वामीला. गणपती बाप्पांना आई वडील ज्या ठिकाणी बसले, ध्यानस्थ आसनस्थ बसली, त्या ठिकाणी गेले. आई वडिलांना नमस्कार केला, प्रदक्षिणा मारल्या. नाईला सांगितलं, आई पृथ्वी प्रदक्षिणा करून आलो. म्हणले कसं बघ, याचं पुण्य
ते पुण्य सारखंच आहे. त्याच्या पुण्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठं आई वडिलांची प्रदक्षिणा. रोज नित्यानं दर्शन घ्यावं मायबापाचे, तर पोरग बुद्धिमान म्हणते. पण आई बापाला मानायला कोण तयार आहे हो? मायबापाच्या अंगावरती सध्याच्या काळातले लेकर धावून जातात, मग ते कसे तल्लक बुद्धीचे होते? ज्या घरामध्ये आई वडिलांचा आदर आहे, आई वडिलांचा मान राखला जातो, त्या घरातली लेकर बघा गुणवान, धैर्यवान, शीलवान, आचार्यवान बनतात, ज्ञानी बनतात. म्हणून असं आचरण ठेवावं. गणपती बाप्पा जिंकले आणि महाराज गणपती बाप्पांचा विवाह आता त्या ठिकाणी प्रारंभ होतोय. मग गणपती बाप्पांचा विवाह करायचा आहे, नवरी मुलगी शोधायला लावली. गणपतीला एकावर एक फ्री 2 मिळाल्या. सध्याच्या काळातल्या माणसाला 1 मिळत नाही. ते महाराजांना म्हणते, महाराज इतक्या गावाला फिरता, इतक्या गावाला जाता, कुठंतरी झाड जोड लावा की, झाडाला जोड लावा कुठंतरी. बघा, नकटी असू द्या, कळी असू द्या, खापरी असू द्या, कशी चालतात, लग्न करावं म्हणालो. प्रत्येकाची इच्छा, योग यावा लागत असतो. सध्याच्या काळामध्ये पवित्र माणसं फार कमी आहे, पण पवित्रपणा दाखवणारी माणसं जास्त आहे. तुम्हाला संपत्तीवान मिळतील, पण आचरणशील माणसं भेटणार नाहीत, हे लक्षात ठेवा. खूप गोष्टी आहेत सांगायच्या होत्या मला, पण आता जाऊ द्या. गणपती बाप्पांचं लग्न, मुली सुंदर पाहिल्या, गणपती बाप्पांच्या विवाहाला प्रारंभ झाला. हरि ओम महानमो सृंदाय सहस्रमूर्तये सहस्रपादाय शिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः. हरि ओम गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सीतितं बल्लाळु मुरुडं विनायकमहं चिंतामणि स्थेवरं लेण्यान्रे गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं ओजरं ग्रामराञ्जन हे गणपते भूर्या सदा मंगल शुभ्र सावधान. अशा प्रकारानं मंगलाष्टका पार पडल्या. आनंदाचं वातावरण. गणपती बाप्पा ताशाच्या टोलाच्या आवाजामध्ये नाचू लागला. पार्वतीच्या बाळा पायात बाळा. उभे राहा, उभे राहा, खूप टाइम झाला. उभे राहा, उभे टाका, टाका उभे. असं सर्वांनी उभा टाका. पुरुष मंडळ झाकीसाठी थोडस जागा सोडा, तर पलीकडे बा थोडस वरी उभा केली. दादा आवाज आणि विको दे. हेल 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 चेक हेल. ज्या भाविक भक्तांना गणपती बाप्पाला कन्यादान होताची इच्छा झाली त्याने कन्यादान ओतू शकता. कथा झाल्यानं अबू.
पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा पुष्प घातल्यात बाळा आवाज कशाचा आवाज दरर झाला न गणपती माझा नाचत आला कशाचा आवाज दरर झाला गणपती माझा नाचत आला पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा पुष्पहाराच्या घातल्यात माळा ताशाचा आवाज तरळ झाला न गणपती माझा नाचत आला ताशाचा आवाज तरळ झाला न गणपती माझा नाचत आला जय हो. मोदक लाडू संगतीला घेऊ भक्ती भावाने देवाला वाहू मोदक लाडू संगतीला घेऊ भक्ती भावाने देवाला वाहू गणरायाचे गुणगान गाऊ डोळे भरून देवाला पाहू देवाला पाहू देवाला पाहू देवाला पाहू गावाचा रान गंजून गेला कशाचा आवाज तरळ झाला न गणपती माझा नाचत आला आमच्या पप्पानी गणपती आणला आमच्या पप्पानी गणपती आणला शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती टुकमुक बघतोय चांगला आमच्या पप्पानी गणपती आणला आमच्या पप्पानी गणपती आणला आमच्या पप्पानी गणपती आणला आमच्या पप्पानी गणपती आणला हर घर में अब एक ही नाम है श्री राम हर घर में अब एक ही नाम एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा जय श्री राम शंकराच्या गळ्यात साप किती मोठा रे बाप रे बाप शंकराच्या गळ्यात साप किती मोठा रे बाप रे बाप टुकमुक बघतोय चांगला आमच्या पप्पाने गणपती आणला आमच्या पप्पाने गणपती आणला आमच्या पप्पाने गणपती आणला शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती टुकमुक बघतोय चांगला आमच्या पप्पाने गणपती आणला आमच्या पप्पाने गणपती आणला
बाडी टिम टिम टिंबाडी टिम टिम टिंबाडी गणात डमडोल वाज कोणी माझं आलंय रे राजाची राजगड राजा टिम 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 टिंबाडी टिम टिम टिंबाडी पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा अरे पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते खायला देते पाणी घेऊन येते खायला जाते पाणी घेऊन येते सगळा देवी माझ्या भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला सगळा देवी माझ्या भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला सगळा देवी माझ्या भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला सगळा देवी माझ्या भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला सुखला माझा पदर बाई मिळवते भानात सुखला माझा पदर बाई मिळवते भानात मिळवते भानात मला अंबाबाईचं सुखला माझा पदर बाई मी नव्हते भानात सुखला माझा पदर बाई मी नव्हते भानात बाबाई सुभार माझा भरल्या मनात बाबाई सुभार माझा भरल्या मनात रूप माझा दिसलं ग समोर बाबाईचं रूप माझा दिसलं ग समोर रूप तुझं साठलंय बाई माझ्या डोळ्यात रूप तुझं साठलंय बाई माझ्या डोळ्यात साहेब योगीराज साहेब नारायण मामा. एक ठुमका लावायचा आहे तुम्हाला योगीराज साहेब मणिपूरहून आले तुम्ही एक ठुमका फक्त सूर्यनारायण मामा दोघ जण नारायण दादा साहेब दोघ जण मस्त खेळून फुगडी खेळा. थोडी थोडी जागा द्या पाठीमागे सरका तुम्ही दोघ हा जरा मैदान करा थोडं पाठीमागे व्हा ना भक्तजन मंडळी खाली बसलेली थोडे पाठीमागे व्हा वा वा ये बा. वा वा वा
हर हर महादेव. वाह साहेब क्या बात है एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पार्वती मांडीवर बसलाय गणपती शंकर गाणी पार्वती मांडीवर बसलाय गणपती टुकमुक बघतोय चांगला आमच्या पप्पानी गणपती आणला आमच्या पप्पानी गणपती आणला आमच्या पप्पानी गणपती आणला आमच्या पप्पानी गणपती आणला साप किती मोठा रे बापरे बाप शंकराच्या गळ्यात साप किती मोठा रे बापरे बाप भीती नाही वाटत त्याला आमच्या पप्पाने गणपती आणला आमच्या पप्पाने गणपती आणला आमच्या पप्पाने गणपती आणला माझ्या मना मुलीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले मना रे तुझ्यासाठी आले मना खरंच काना तुझ्यासाठी आले मना